अगदी मऊसूत आणि पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी येण्यासाठी योग्य उकड कशी काढायची, त्यासाठी अगदी योग्य प्रमाण कसं घ्यायचं ते आज आपण बघणार आहोत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अगदी पातळसर आणि पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी तयार झालेली आहे. अगदी पहिल्या प्रयत्नातच छान भाकरी जमेल अशा पद्धतीने समजवण्यात आलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आता सगळ्यात अगोदर आपण भाकरीसाठी उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अगदी छोटा चमचाभर इथे तेल घालून घेते. यामुळे भाकरी अगदी मऊ आणि लुसलुशीत येते. तर पाण्याला अगदी छान उकळ आलेली आहे. गॅस कमी करूयात आणि ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी तांदूळाचं पीठ घालून घेऊया. जेवढं पीठ तेवढंच पाणी आपण इथे घेतलेलं आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता आपण लाटण्याच्या साहाय्याने छानसं पीठ असं पाण्यात मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ही आपल्याला बारीकच ठेवायची आहे आणि संपूर्ण पीठ पाण्यामध्ये नीट मिक्स झालं की गॅसची फ्लेम आपण बंद करून देऊया आणि त्यावर आता आपण अगदी 5 ते 7 मिनटं झाकून ठेवून देणार आहोत. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. आपण बघूयात, पिठाला अगदी छान वाफ बसलेली आहे. आता आपण ते एका ताटात काढून घेऊया. आता हे सगळं पीठ आपण ताटात काढून घेऊया आणि हलकंसं आपण त्याला थंड होऊ देऊया, कारण खूप जास्त गरम आहे. तुम्ही बघू शकता यातून वाफ निघते. हलकंसं आपण त्याला थंड होऊ देऊया आणि साईडला मी पाणी घेतलेलं आहे थंड. तर आपण हे पाणी फक्त हात ओलं करण्यासाठी वापरणार आहोत. अगदी हात ओला करून आपण हे सगळं पीठ छान मळून घेणार आहोत. पिठाला अगदी छान उकड काढली गेली आणि पीठ छान मळलं की भाकरी अगदी मऊ लुसलुशीत आणि पातळसर थापता येते. तर आता आपण सगळं पीठ हे छान मळून घेणार आहोत. फक्त ते पीठ गरम असल्यामुळे आपण त्याला पाण्याचा हात लावून घेणार आहोत आणि पिठाला चांगली उकड बसली आहे की नाही हे कसं ओळखणार, तर तुम्ही बघू शकता ताट अगदी स्वच्छ दिसते. ताटात पीठ चिकटलेलं नाही आहे. यावरूनच समजावं की आपण काढलेली उकड ही अगदी योग्य अशी झालेली आहे. तर आता आपण पाण्याचा हात लावून हे पीठ छानसं मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ताटाला कुठेही पीठ चिकटलेलं नाही आहे, म्हणजेच आपण काढून घेतलेली उकड ही अगदी योग्य अशी झालेली आहे. आता पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं छान मळाल तेवढी भाकरी मस्त येते. आता इथे पीठ मळून झालेलं आहे. आपण इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा ताटाला पीठ चिकटलेलं नाही आहे. आता आपण अगदी छोटासा गोळा घेऊया. पुन्हा आपण तो हातावर छान मळून घेऊया. तुम्ही बघू शकता आणि आता आपण त्याला तांदळाच्या पिठात घोळवून घेणार आहोत. आणि तुम्हाला हवंच तर तुम्ही हाताने थापून देखील भाकरी करू शकता, पण मी इथे लाटून घेते कारण मग त्याने अगदी पटापट होतात. तर अगदी चारी बाजूने एकसारखी छान पातळसर आपण लाटून घेणार आहोत आणि भाकरी सरकायला जरा कठीण गेली की त्यावर आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि भाकरीचं पीठ नीट वाफलं ना की हवी तेवढी ती पातळ लाटून घेता येते. तर तुम्ही बघू शकता आपण अगदी पातळसर इथे भाकरी लाटून घेतलेली आहे आणि पिठाला उकड छान निघाली ना की भाकर तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाही, खूप मस्त होते. आता आपण याला छानपैकी भाजून घेऊया. तर यासाठी मी तवा छान तापत ठेवलेला आहे. तवा चांगला तापणं खूप गरजेचं आहे. आता आपण त्यावर भाकरी घालून घेऊया आणि अगदी हलकंसं आपण पाण्याचा हात लावून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच ठेवायची आहे. अगदी काठापर्यंत छान पाणी आपण लावून घ्यायचं आहे आणि पाणी छान लागलं गेलं की हलकंसं ते आवठळू द्यायचं आहे आणि नंतर उलटण्याच्या मदतीने त्याच्या छानशा आपण कडा सोडवून घेणार आहोत, जेणेकरून भाकर उलटवायला सोपी जाईल. आता वरचं पाणी छान आवठळलेलं आहे आणि आपण भाकर पलटवून घेऊया. आता भाकर छान पलटली गेली की आता तिला मुळीच जागचं हलवायचं नाही आहे. तिची खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजली गेली
की मगच आपण तिला पलटवून घेणार आहोत. तर आता बघूयात की खालची बाजू कशी भाजली गेलेली आहे. तर अजून थोडा वेळ आपण भाकरी होऊ देणार आहोत. आणि आता आपण भाकर तुम्ही बघू शकता, अगदी पातळसर सुंदर अशी भाकर दिसते. आता आपण तिला पलटवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ती आपोआपच फुलती आहे. फक्त आपण गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी काठोकाठ भाकर टम्म अशी फुगलेली आहे. इतकी पातळ भाकर असूनही किती छान टम्म अशी फुललेली आहे. आता आपण हलकेसे तिचे काठ भाजून घेणार आहोत, म्हणजे भाकर अगदी चारी बाजूने व्यवस्थित भाजले जाईल. बघा किती पांढरी शुभ्र आणि मस्त भाकर दिसते ना, टम्म फुगलेली. आता आपण तिला जाळीवर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने अगदी सुंदर अशी भाकर भाजून तयार झालेली आहे. आता लगेच आपण तिला जाळीवर काढून घेऊयात. तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, मस्त पांढरी शुभ्र भाकर दिसते नाही. दोन्ही बाजूने अगदी सुंदर अशी भाजली गेलेली आहे. आता आपण अजून एक भाकरी लाटून घेऊया. तुम्हाला लाटून दाखवते. आणि ज्यावेळेस भाकर सरकत नाही ना, त्यावेळेस पीठ तांदूळाचं आपण लावू शकतो, काही हरकत नाही. त्याने छान पटापट भाकर सरकते आणि अगदी पातळसर लाटली जाते. तर तुम्ही बघू शकता इथे ही भाकर अगदी छान पातळसर लाटून तयार झालेली आहे. आणि पीठ छान वाफलं ना की मस्त खूप अशी नाजूक साजूक राहत नाही. बघा मस्त बारीक झाली नाही. आता आपण हिला पण छानशी अशी भाजून घेऊया. मस्त पातळसर झालेली आहे. आता आपण हिला ही भाजून घेऊया आणि सर्व बाजूनी छानसं पाणी लावून घेऊया. खूप जास्त पाणी लावायचं नाही, अगदी हलकासा पाण्याचा हात भाकरीवर फिरवून घ्यायचा आहे. वरचं पाणी आवठळलं की भाकर पलटवून घ्यायची आहे. आणि आता खालची बाजू अगदी व्यवस्थित होऊन द्यायची आहे. मध्ये मध्ये आपण चेक करत राहूया की खालची बाजू खूप जास्तही नको व्हायला. आता आपण भाकरी पलटवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाकरी किती टम्म फुलत आहेत. आणि आता ही भाकर झालेली आहे. आपण हिला जाळीवर काढून घेऊया. तर आपण अशाच प्रकारे इथे सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जवळून दाखवते बघा, किती छान पातळसर आणि मऊ लुसलुशीत भाकर झाली. अगदी हाताने चुरगाळली तरी ती छानच दिसतीये. अगदी मऊसूत अशी भाकर झालेली आहे. तर मी तुम्हाला एक भाकर तोडून दाखवते. आपण बघूया त्याचा पापुद्रा कसा काठोकाठ निघतोय, अगदी पातळसर. तुम्ही बघू शकता किती पांढरी शुभ्र. आणि ही भाकरी रेशनच्या तांदूळापासूनची आहे, तरी देखील किती पांढरी शुभ्र आहे नाही. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदा तांदळाची भाकर बनवत असाल, जर व्हिडिओत सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही ही अशी सुंदर भाकर बनवू शकाल. पिठाची उकड नीट काढली गेली आणि पीठ छान मळून झालं तर अगदी मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र भाकर तयार होते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहेत चॅनलला, पण सबस्क्राईब करायला कुठेतरी कंजूसी करतायत. तर असं करू नका, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.